सो हॅलो यूट्यूब फॅमिली. खरंच काही गोष्टी घेताना खूप आनंद होतो आणि ते जेव्हा आपल्यापासून दूर जातात ना, गोष्टी असो माणूस असो, मला ना खरंच खूप वाईट वाटते. कारण हे बेड ना मी फर्स्ट टाइम पुण्यामध्ये आले होते तेव्हा घेतला होता आणि आज हा बेड मी विकलेला आहे. कारण थोडासा प्रॉब्लेम, कारण मी शिफ्ट करते दुसरीकडे आणि मी दुसरा बेड तर घेणार आहे. याच्यासोबत ना माझ्या खूप साऱ्या आठवणी हे झालेल्या आहेत. बेड तर नवीनच आहे, पण असं झालं की बेड घेताना मी डबल घेतला. सिंगल घ्यायचा तर खूप मोठा बेड घेतला आणि आता जिथे शिफ्ट होतोय ना आम्ही, ते जरासं म्हणजे छोटा रूम वगैरे छोटा आहे, त्याच्यामुळे हे विकावं लागतंय. पण खरंच विकायची तर खरंच म्हणजे इच्छा नाही आहे माझी, पण हजबंड बोलत आहेत की विकून टाक आणि मी दिलेला आहे. सो फ्रेंडलाच दिलाय मी विकत. पण असं वाटतंय की एक म्हणजे व्यक्तीच चालली आहे माझ्यापासून, नाही का. खरंच खूप छान होता बेड. जेव्हा मी बेड आणला होता ना तेव्हा एवढी हॅप्पी होती मी, खूप म्हणजे खूप हॅप्पी होते. आणि आज बेड चाललंय तर खरंच अक्षरशः डोळ्यातच पाणी यायलंय, असं दिवशी वाटे नाही. हे बेड आणि कपाट असं बेडरूममध्ये तर येऊशी वाटणारच नाही आहे मला. झालं, मी पण उद्या शिफ्ट करते, त्याच्यामुळे आजच घेऊन जा म्हणलं बेड. खूप मस्त बेड होतं माझा. आणि हे कपाट, हे पण कपाट विकलेलं आहे मी. हे कपाट आणि बेड ह्या दोन्ही गोष्टी मी सोबतच घेतलेल्या होत्या आणि मी आता कपाट घेतलंय, ते सोबत घेऊन जाणार आहे. असं बेडरूम एकदम एक माणूस गेल्यासारखं वाटायला लागले. असं वाटतं की माणूसच चाललंय मला सोडून, असं वाटायलंय. बेड चाललंय ते. सो गादी नेलेली आहे त्यांनी. आता ह्याचे पार्ट काढायचे आणि खोलून त्यांना द्यायचं आहे. आणि सगळं आणखीन सामान पण पॅक करायचं आहे मला, सर्व काही. आणखीन काहीच पॅकिंग नाही आहे माझी. कपाट वगैरे खाली करायचं आहे आणि उद्या शिफ्ट होतोय. हे घर सोडून म्हणजे जेव्हा या घरात आले होते ना तेव्हा भरपूर काही आठवणी माझ्या जोडल्या गेल्या होत्या. पण स्वतः मी दुसरीकडे शिफ्ट होतोय, असं वाटतं की माझंच घर होतं, नाही का. आपण भाड्याच्या घरात असो किंवा कुठेही असो, आपलं मानलं ना, मनातून आपलं मानलं ना, ते आपलंच राहतं. फक्त त्याला मनातून मानलं पाहिजे, तसं म्हणतात ते. खरंच हे आपलेपणाने म्हणजे असं घर असं वाटतं की खरंच हे माझं घर होतं, पण मी ते सोडून जाते. भाड्याचंच घर आहे, रेंटनी, तरी मला खूप वाईट वाटतंय. सो जाऊ द्या, काही गोष्टी काय म्हणतात ना, वेळ आल्यावर वेळेनुसार वागावं लागतं, तसं आहे. आणि सो मी ॲडमिशन पण दुसऱ्या स्कूलमध्ये घेतलेलं आहे. तर का घेतलं आहे नक्की मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. आणि मी इथून का शिफ्ट केलंय तेही मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते. सो बाय.